नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. हा व्हिडिओ जरा व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत ऐका जरा व्यवस्थित काय सांगतोय ते. हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे बाबांनो. हे आपण नाही समजून घेतलं ना, हे आज आपण नाही जर या सगळ्या गोष्टींवरती बोलू शकलो, हे लोकांपर्यंत पोहोचू शकलो, येणाऱ्या काळामध्ये फार अवघड होणार आहे, फार अवघड होणार आहे. आम्ही आमच्या बेंबीच्या देठापासून जे काही सांगतोय ना तुम्हाला, त्याच्या मागचं जरा लॉजिक समजून घ्या. नक्की याच्यामध्ये काय होतंय. आपली आषाढी वारी जेव्हा जेव्हा निघते, आता एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, एक सुरुवातीपासून तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आषाढी वारी करणारी लोक ही जास्त करून कुठल्या म्हणजे कोण आहेत? आपले हिंदू आहेत, निश्चित हिंदू आहेत. कारण हे अनेक लोक हे तुम्हाला सांगतील, हे पुरोगामी नेते बाकीचे, हे सगळ्या सर्व धर्म समभाव म्हणजे याची सगळी वारी निघते. काही नाही, हे काही सगळे खोटारडे आहेत. सगळे खोटारडे ते. जर असं असतं तर मग अमरनाथच्या यात्रेवरती यांनी आतंकवादी हमले केले नसते. अमरनाथच्या यात्रेला नाही तर मग आपली सगळी सुरक्षा द्यायची कधी वेळ झाली नसती. हे देशातलंच आहे ना. मग हिंदूंवरती हे या सगळ्या गोष्टी का? त्याच्यामुळं वारी जी काही होते ही आपल्या हिंदूंची आहे. आणि विठ्ठल, श्री विठ्ठल जे आहेत ते आपल्या कृष्णांचं रूप आहेत. आणि त्याच्यामुळं ते दुसऱ्या कोणत्या धर्माचे असण्याचा काहीच इथं संबंध येत नाही. ही एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे डोक्यातनं काढून टाका की वारीमध्ये परधर्मीयांच्या आणि बाकीच्यांना कोणीही चालतं, काही चालतं, सोडून द्या. हे म्हणजे हे वारकरी काही आपली लोक एवढी, मला तरी कधी कधी विशेष वाटतं वारकरी संप्रदायाचं, की एवढी तुम्ही डोळे झाकून कुठल्या याच्यामध्ये फिरताय. तुम्ही जर तुळशीची माळ म्हणताय ना, की आपण तुळशीची माळ घालतो गळ्यामध्ये, बरोबर की नाही? मग तुळशीची माळ त्या दुसरा धर्मवाला घालेल का? मला विचारा, सांगा बघू त्याला, घाल म्हणून. बरं, नाही घालणार ही लोक. नाही, यांना काही पडलेलं नाहीये. हे फक्त आपल्या प्रतीकांना, आपल्या म्हणजे संत तुकाराम महाराजांना सर्व धर्म समभावामध्ये दाखवायचं, तुमच्या संतांना तिकडे खेचायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील यांनी सोडलं नाही. लक्षात ठेवा, त्यांना देखील असं दाखवण्यात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये असणारे अर्ध्यापेक्षा जास्त मावळे हे मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम इथल्या मशिदींना यांना इमाम दिलं, सगळ्या गोष्टी केल्या. कोणी सांगितलं? जो राजा कट्टर हिंदुत्ववादी आहे तो या सगळ्या गोष्टी करेल का? जो राजा शेवटचे उद्गार काढतो की माझा काशीचा विश्वेश्वर सोडवा, तो राजा या सगळ्या गोष्टी करेल? तुम्हाला असं वाटतं? नाही, निश्चित नाही. संभाजी महाराजांचा हे द्वेष का करतात ही लोक तुम्हाला माहिती आहे? कारण ते कट्टर हिंदुत्ववादी होते, कट्टर हिंदू धर्मासाठी लढणारे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त जर वारीवरचं आक्रमणाला कुणी विरोध केला असेल ना, त्यावेळेस जेव्हा वाऱ्या निघायच्या त्यावेळेला हे सगळी ही मुघल वगैरे घसरून पडायची, तुटून पडायची, वारकऱ्यांना मारलं जायचं, बाया आपल्या पळवल्या जायच्या. त्यावेळेला विचार करा, विटंबना केली जायची. पंढरपूरला जेव्हा अफजल खान आला चालून, तेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती ही लपवून ठेवली होती. बरं, मी हे खोटं नाही सांगत आहे. आत्ता काहीतरी 2-1 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे का, उत्खननामध्ये काही मूर्त्या सापडल्या, त्या कदाचित त्यावेळच्या असाव्यात ह्या आक्रमणाच्या वेळच्या, त्यावेळेला ठेवल्या ना जे खाली, त्यावेळच्या या सगळ्या गोष्टी असाव्यात. याचा अर्थ आपण खोटं काही बोलतोय का? नाही. मग त्यावेळेला जेव्हा वारीवरती आक्रमण व्हायचं ना, तेव्हा संभाजी महाराजांनी त्यावेळेला या सगळ्या मुघलांना सांगून ठेवलं होतं की वारीच्या जर वाकडे कोणी जाल तर याद राखा. मग ही वारी जी होती त्यावेळेला, जसा आपला कुणबी, आपला सगळा शेतकरी, आपला हिंदू सगळा त्यावेळेला वारीमध्ये जायचा. मग हे घुसखोर शिरले कधी? हे घुसखोर याच्यामध्ये आले कधी? कोण म्हणतंय विठ्ठल म्हणजे बौद्ध आहेत, कोण म्हणते पंढरपूरचं मंदिर खोदा, खाली गौतम बुद्ध सापडतील. पंढरपुर यह केंद्र था, प्राचीनतम केंद्र था। पंढरपुर का जो बुद्ध विहार है, वो बुद्ध विहार है, वो मंदिर है। तुकाराम महाराज से लेकर तुकोबा राया से लेकर सभी साधु संतों ने यह विठ्ठल और दूसरा तीसरा कुछ नहीं, ये भगवान बुद्ध का ही रूप है। कोण तर हे असले बॅनर लावून काय म्हणजे ते तुकाराम महाराजांचे अभंगच लिहिलेत. कोणी लिहिले? कधी लिहिले तुकाराम महाराजांनी असले अभंग? मी तुम्हाला आज सांगतो, असली कोणतीही गोष्ट संत तुकाराम महाराजांनी लिहिलेली नाही म्हणजे नाही, एवढं फक्त लक्षात असू द्या. जे संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसोबत संलग्न होते, त्यांच्या भेटीगाठी दोघांच्या होत असत. महाराज संत तुकाराम महाराजांना सांगत असतील की महाराज, तुम्ही तुमच्या कीर्तनामधून जास्तीत जास्त तरुणांना माझ्या सैन्यामध्ये भरती व्हायला सांगा, जेणेकरून आपण आपलं एक स्वराज्य निर्माण करू. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत असणारी सगळी संतांची मांदी आळी, त्यावेळेचे सगळी व्यापारी लोक, सगळी लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत उभी राहिली, म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. बरं, आता संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली नाही असं तुम्ही म्हणता का? मग झाली. याचा अर्थ तुकाराम महाराजांना जर महाराजांचं हिंदुत्व आणि स्वराज्यच मान्य नसतं तर ते त्यांना जाऊन भेटले असते का? नसते भेटले. संत तुकाराम महाराजांची गाथा, त्याच्यानंतर जी काही विपर्यास करत जे आतापर्यंत येऊन पोहोचले ना, त्याच्यामध्ये हे सगळे मुसलमान आणि हे ते अल्ला नबीन या सगळ्या गोष्टी आणून ठेवलेत, या एका विशिष्ट काळानंतर पूर्णपणे बदलल्या गेल्या. हा एक प्रकारचा जिहाद आहे, जेणेकरून यांच्या मार्फत आपल्याला या हिंदू सगळ्या संघटनांमध्ये किंवा हिंदू लोकांमध्ये, जनतेमध्ये आपल्याला शिरता येईल, तिथं पोहोचता येईल.
पंढरपूरच्या मंदिराच्या खाली बौद्धाची मूर्ती किंवा बौद्ध स्तूप किंवा असल्या काही गोष्टी सांगणारे उद्या जर एखादं उत्खनन केलं, जर त्याच्या खाली सापडलं नाही, तर तुम्ही तुमचा धर्म सगळेजण बदलायला तयार व्हाल का? सांगा मला, तुम्ही व्हाल का तयार? नाही होणार. अरे मला एक गोष्ट समजत नाही, म्हणजे जिथं बौद्ध धर्माचा प्रचार होतो, तुम्ही बाकीच्या बाहेरच्या देशांमध्ये जा, तिथे सगळे बौद्ध भिक्षू हे सॅफ्रॉन म्हणजेच भगव्या रंगाचे कपडे घालतात. का घालतात मग? तुम्हाला जर भगवा रंगच नको येतं, म्हणजे आत्ता आपल्या भारतामध्ये हा निळा रंग शोधून काढल्यानंतर बौद्धांचा रंग किंवा बौद्ध धर्माचा रंग हा भगवा रंग आहे. बौद्ध धर्म असो, तुमचा जैन धर्म असो, हे सगळे सनातन धर्माचे अंग आहेत. हे आपण सगळे एकच आहोत. पण नंतर पुढे राजकारणाचा विपर्यास होत गेला, सगळ्या गोष्टी चुकीच्या दाखवण्यात आल्या. मधल्या काळामध्ये बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मागून जाणाऱ्या अनेक अनुयायांनी धर्म परिवर्तन केलं, पण बाबासाहेबांनी अशा कधीच कोणत्या गोष्टी सांगितल्या नाहीत. पण त्याच्या पुढच्या राजकारण्यांनी ज्या काही गोष्टींचा विपर्यास करत, तोडत मोडत या सगळ्या गोष्टी करत आजपर्यंत जे काही सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या ना, त्या अत्यंत विचित्र आहेत. म्हणजे आज मला एक गोष्ट समजे ना, जिथं हिंदू सगळे देवस्थान आहेत, तिथं ही लोक म्हणतात की बौद्धांचं काहीतरी आहे का नाही, बौद्ध धर्मच आमचा आहे, त्याच्यावरती तुम्ही अतिक्रमण केलंय. अरे बौद्ध धर्म त्याच्या आधी सनातन धर्म आहे. मग बौद्ध धर्माच्या या तुमच्या सगळ्या गोष्टींवरती अतिक्रमण कसं काय झालं? एक साधा विचार करा, कसं काय झालं? त्यामुळे या सगळ्या गोष्टी या मधल्या काळामध्ये, या 60-70 100 वर्षाच्या काळामध्ये घुसवण्यात आल्या, जेणेकरून याच्यातून मतं आपल्या याच्यामध्ये पाडता यावीत. हे पुरोगामी या ज्या शरद पवारांनी वगैरे काढले ना, अरे पुरोगामी म्हणजे कुठला धर्म, कुठली काय तुम्ही काढलं पुरोगामी? कोण असं काय पुरोगामी म्हणजे काय? पुरोगामी याचा अर्थ आम्हाला फक्त शाहू फुले आणि आंबेडकर पाहिजे. आतापर्यंत ऐकलं ना? बरोबर की नाही तुम्ही? याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगाम्यांनी कधी नाव घेतलं का? का नाही घेतलं? कारण छत्रपती शिवाजी महाराज हे यांच्या विचारांचे असल्या नव्हतेच. शाहू फुले आणि आंबेडकर म्हणजे या सगळ्यांची मतं आपल्याला पडली पाहिजे. हा सगळा जो काही विचार या शरद पवारांनी पेरला ना, आणि आजचं जातीचं राजकारण किंवा जात आणि या सगळ्या गोष्टी त्याला बळ देण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी सगळ्यात मोठा हात कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा आहे. आता या पुण्यातला जो काही बॅनर लावलाय, अल्ला बोले अल्ला, या सगळ्या गोष्टी करे, आता मला वारकरी संप्रदायाला एक गोष्ट सांगायची आहे, कारण तुम्ही तुमचे डोळे जरा उघडा, तुम्ही जरा बाहेर निघा त्यातून. नुसताच आपण टाळ आणि हेच वाजवण्यासाठी आपल्याला जन्म दिलेला नाही दिलेला आपल्याला त्याच्या पुढे देखील जाऊन आपला धर्म वाचवण्यासाठी हातात तलवारी घेतली पाहिजे. नुसतंच भजन करत किती दिवस आपण बसणार आहे? त्याच्या पुढे आपल्याला धर्मावरती काय आघात होतोय, काय येऊन पुढे टाकलंय ते आपल्याला बघायचं नाही का? आणि जर आज नसेल बघायचं तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या धर्मामध्ये घुसखोरी होणार, एवढं लक्षात ठेवा. आणि हेच घुसखोर गर्दीमध्ये घुसून तुमचा गळा चिरणार, एवढं लक्षात असू द्या. जो मुसलमान इतर वेळेला, म्हणजे श्री विठ्ठल हे आपल्या कृष्णांचं रूप आहेत. म्हणजे ज्या कृष्णांना गाय ही प्रिय आहे, ती गाय जो मुसलमान कापून तिचं मटण खाऊन सगळं जेवण विवण करून तुमच्या वारीमध्ये सामील होतो, हे तुम्हाला चालतं? स्वतःच्या मनाला एकदा व्यवस्थित विचार, हे तुम्हाला चालतं? तो मुसलमान कधी आपल्या विठ्ठलांच्या चरणी येऊन स्वतःला मी एक सनातनी आहे, मी हिंदू आहे आणि मी ही तुळशीची माळ गळ्यामध्ये घालेन, मी सगळे पाप सोडून देईन, मी नशा करणार नाही, मी बाकी मटण चिकन तसलं काय खाणार नाही, म्हणजेच मी मांसाहार काही करणार नाही, असं बोलेल? कारण माळवाले लोक आपण सगळी वारकरी लोक आहोत, टोपी घालणारे आपण सगळी वारकरी लोक, आपल्याला या सगळ्या गोष्टी चालत नाहीत. मग ही लोक ते करतील का? नाही करणार. हे फक्त काय करायचं माहितीये का? तुमच्या प्रत्येक धार्मिक गोष्टींमध्ये, तुमच्या प्रत्येक अशा आस्थांच्या गोष्टींमध्ये शिरायचं, तिथं शिरकाव करायचा आणि त्याच्यावरती हळूहळू करून आपलाच हक्क सांगायचं. याला म्हणतात धार्मिक जिहाद. म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण मलिन करू शकत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवरती आपल्या मशिदी मजारी हळूहळू उभ्या करत न्यायच्या. एक मजार उभी करायची, त्याच्या बाजूला दुसरी तिसरी, नंतर त्याच्यावर आपला हक्क सांगायला चालू करायचं. विशाळगड हे त्याचं उत्तम प्रकरण आहे, जिथं कोर्ट काहीच करू शकत नाही, जिथं आपण कायद्याने गेलो तर आपण काहीच करू शकत नाही, कारण 30-40 वर्षांपासून यांना आश्रय दिलाय, या राजकारण्यांनी यांना तिथं जायला वाव दिली आणि म्हणून हे तिथं जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकतात. आज ते सांगायला मोकळे झाले ना की आमचं इथं अस्तित्व आहे म्हणून, उद्या देखील हेच करतील, सांगतील की आम्ही देखील वारीमध्ये आम्हाला मुसलमानांची 100 वर्षांची परंपरा आहे. म्हणजे त्या तुकाराम महाराजांची सगळी पालखी जो जाती आपली, त्या दर्ग्या बिरग्याला भेट देत जाते. अरे कुठल्या याच्यामध्ये जगताय तुम्ही? कुठल्या याच्यामध्ये जगताय? त्या लोकांनी आपल्या वारकऱ्यांवरती 350-400 वर्षापूर्वी जे काय अन्य अत्याचार केले ते नाही आठवत तुम्हाला? मग वारकऱ्याच्या भगवी पताका हातामध्ये नसती, मग त्याने हिरवी घेतली असती, नाही तर भारताचा तिरंगाच घेऊन वारीला चला ना. कशाला बदलता तुम्ही दुसरं काही? आम्ही किती भोळे आहोत आम्ही. असं भोळ्या याच्यासारखं नका राहू. म्हणजे वारकरी समाज तो एवढा अभ्यास आणि पुढारलेला समाज, पण एवढा भोळा असू नये.
निश्चित असू नये. आपण काय करतोय काय नाही याचा आपल्याला थोडासा अभ्यासातून ते शिकलं पाहिजे. जे चुकीचे आहे ते आपल्याला अभ्यासातून बाहेर काढलं पाहिजे. ही घुसखोरी आज नाही थांबवली ना, येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवा, हे घुसखोर घुसणार आणि हे घुसणार आणि तुमच्या मानांवरती सुऱ्या ठेवणार, एवढं फक्त लक्षात असू द्या. कोणी म्हणते बुद्ध आमचे खाली आहेत, कोणी म्हणते आमचा अल्ला आहे. अरे काय चाललंय? मग आपण आपलं अस्तित्व नाही म्हणायचं का? मग आपण काय म्हणायचं, हो हे बुद्धच आहेत, हो हे अल्लाच आहे. मग तुमचे विठ्ठल कुठे गेले? सुट्टीवर गेले? असं बोलायचं आपण. या काँग्रेसी लोकांनी, या सगळ्या शरद पवार विचारसरणीच्या लोकांनी आपल्याला हिंदू म्हणून आपल्याला विसरायला भाग पडलं, की आपण हिंदू आहोत याचा अभिमान आपल्या लोकांना वाटूच नये. त्याच्यासाठी जे जे काही करता येईल ना ते या सगळ्या लोकांनी केलं. तुम्हाला माहिती आहे का पहिलं काय सांगितलं जायचं आपल्याला? हे त्या मुसलमानाच्या नादाला लागायचं नाही, त्याला करू दे काय करायचं ते तिकडं, नेऊ दे त्याची पोर पळवून नेली ना, त्या नेऊ दे त्याची करू दे, त्याला काय मंदिरात यायचं ते येऊ दे, त्याला गडावर जायचं, तुला काय करायचंय, बस त्याच्या नको आधार लागू, ते लय डेंजर असतात, ते लय असंच करतात. ही जी भीती आपल्या मनामध्ये घालून ठेवली ना, म्हणजे आपल्यासारखे लढवई आपण सगळे, पण या सगळ्या पवारे विचारसरणीनं या काँग्रेसी लोकांनी आपल्याला घाबरून ठेवलं, भीती करून ठेवली. गावाकडची आपली येडी गबाळे आपली सगळी लोक, साधी लोक, ज्यांना काही कळत नाही, त्यांना यांनी फक्त मग कशावर मत द्यायचं, पंजावर द्यायचं, पवारांच्या घड्याळावर मत द्यायचं, एवढं करून करून इतके दिवस चुत्या बनवत आणला. मला असं वाटतं याच्यावरती एक ठोस उपाय काढला पाहिजे. वारकरी संप्रदायाने याच्यावरती स्वतः एक बैठक घेऊन सरळ सांगितलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या या हिंदूंमध्ये कोणत्याही धर्माचा शिरकाव चालणार नाही. एवढं फक्त तुम्ही एकदा सांगा आणि सांगण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं मी सगळं संक्षिप्त रूपामध्ये नाही सांगू शकत, कारण काय होतं एवढं सगळं 3-4 तासाचं प्रवचन आपल्याला 5-6 मिनिटांमध्ये सांगावं लागतं. त्यामुळे सगळ्या छोट्या छोट्या याच्यामध्ये सांगावं लागतं. पण समजून घ्या मला तुम्हाला काय सांगायचं आहे आणि प्रत्येकानं सजग व्हा, एक सावधान राहा, हिंदू म्हणून एक राहा, एवढंच मला फक्त सांगायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर मला खरंच कळवा.